द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. काल आम्हाला 10:30च्या दरम्यान एक खबर मिळाली. तात्काळ आम्ही स्पॉटला गेलो होतो. स्पॉटवरती आम्हाला असं दिसलं की एक मुलगा जो 17 वर्ष वय आहे तो जखमी अवस्थेत रक्ताच्या तळात पडला होता. तात्काळ त्याला आम्ही वैद्यकीय उपचाराकरता भारतीय हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याचा उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये 4 तपास पथकं नेमली. 4 तपास पथकामध्ये आम्हाला सुरुवातीला प्राथमिक जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्याच्यामध्ये अंधार असल्यामुळे कुणाची चेहरेपट्टी नीट दिसत नव्हती आणि काही अंदाज बांधता येत नव्हता. त्यानंतर आम्ही माझे डीबी टीम जे आहे त्यांचं लोकल चांगलं रिलेशन आहे. त्यांच्या माहितीगाराबरोबर माहिती मिळाली. पण त्यानंतर असं कळालं की मृतकावर ती 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यातले काही इसम सध्या बाहेर आहेत. तर त्यांनी जुन्या वादावरून त्याला मारलं असा प्राथमिक संशय होता. म्हणून आम्ही ते बेकारवरचे जे आरोपी होते ते उचलले. परंतु त्यांनी जी माहिती दिली आणि त्यांच्या संदर्भात आम्ही उलट तपासणी केली असता ते घटनास्थळाच्या फार दूरवर्ती होते. त्याच्यामुळे मग आम्ही अजून पुढे तपास चालू केला. तर त्याच्यामध्ये आम्हाला फुटेज प्राप्त झालं. फुटेजवरून आम्हाला 1-2 फुटेज आम्ही काही माहितगार लोकांना पाठवले. तर त्याची माहिती आम्हाला भेटली. माहिती मिळाल्यानंतर त्यातील एकाचा मोबाईल नंबर आम्हाला भेटला. तो मोबाईल नंबर आम्ही ट्रॅक केला. तर ट्रॅक केल्यानंतर आम्हाला असं कळालं की ते हडपसरच्या दिशेने सोलापूर हायवेला बाईकवरती चालले होते. फुटेजमध्ये पण असं दिसत होतं की ते 3 गाडीवरती 7 लोक आले आणि धारदार शस्त्रांनी त्याला वार करून पळून गेले आणि त्यांची ओळख काहीच पटत नव्हती. मग नंबर मिळाल्यानंतर तो नंबर सुद्धा चालू बंद होत होता. परंतु आम्ही माझी टीम जी आहे ती त्यांनी फास्ट काम केलं आणि त्यात ते एका ठिकाणी थांबले होते. अंधारात सगळे लपले होते. पण झालं असं की माझे 4 लोक त्या ठिकाणी पोहोचले. तर 4 लोकांनी ते सगळे धावत पळत गेले. पण माझ्या लोकांनी अक्षरशः म्हणजे खूप धावून पाठलाग करून त्यांना पकडलेला आहे आणि 4 आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि 3 आरोपी स्टाफ कमी असल्यामुळे पळून गेले. आता त्यांचा एक कसोशीने शोध घेत आहोत आणि हे सगळे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही उद्या कोर्टासमोर हजर करून पुढील तपास